शहरासह संपूर्ण मूर्तिजापूर तालुक्यात मोकाट कुत्र्याने अक्षरशः हैदोस घातला असून आबालवृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। गेल्या अवघ्या 3 महिन्यात तब्बल 549 नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला असतानाही नगर परिषद आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून झोपलं असल्याचं विदारक चित्र समोर आलंय। मूर्तिजापूर शहरात सध्या शेकडो मोकाट कुत्रे रस्त्यांवर फिरत असून त्यासोबतच मोकाट गायी, घोडे वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे। सकाळी शाळेत जाणारी मुले, पहाटे व सायंकाळी फिरायला निघालेले ज्येष्ठ नागरिक, दुचाकी व सायकलस्वार यांच्यावर कुत्र्यांचे हल्ले वाढले असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण आहे। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार ऑक्टोबर 137 जणांना, नोव्हेंबर 181, डिसेंबर 231 जणांचा चावा घेण्यात आला आहे। अवघ्या 3 महिन्यात हा आकडा 549 वर पोहोचलाय। यात सर्वाधिक बळी लहान मुले व महिला असल्याचं समोर आलंय। अनेकांना खासगी दवाखान्यात महागड्या अँटी रेबीज इंजेक्शनवर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत। मोकाट कुत्र्यांसह मोकाट जनावरे रस्त्यांवर बसून राहिल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत असून अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत। काही ठिकाणी कुत्रे थेट चालत्या वाहनांवर धावून जात असल्यानं चालकाचं नियंत्रण गमावून अपघातात होत आहेत। आता तरी नगर परिषद व आरोग्य विभागानं तातडीनं मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम, नसबंदी आणि दुसऱ्या शहरातील कुत्रे सोडण्यावर बंदी या बाबी राबवाव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। नाही तर मूर्तिजापूरकरांना रस्त्यावर निघणेही धोकादायक होईल हे नक्की। स्थानिक नागरिकांनी धक्कादायक माहिती दिली असून अकोला, दर्यापूर, कारंजा यासारख्या शहरांमध्ये पकडलेली मोकाट कुत्री मूर्तिजापूर शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सोडली जात असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी होत आहे। नगर परिषद प्रशासनानं कुत्र्यांची नसबंदी, पकड मोहीम आणि पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस कारवाई न केल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। कोणी जीव गमावल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक या निमित्तानं करत आहेत। जनरल न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।